सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 24 नोव्हेंबरला भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना ही शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी सेवानिवृत्त झाले. मात्र भूषण गवई आहेत ते त्यांच्या एका कृतीमुळे जे ते चर्चेत आले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला भूषण गवई हे देखील उपस्थित होते. भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर एक आदर्श आहे तो ठेवलेला आहे. गवई यांनी निवृत्त होताच लगेचच सर्व सरकारी सुविधा सोडल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेताच भूषण गवई यांनी त्यांची अधिकृत शासकीय कार तिथंच सोडली. ते गेले होते शासकीय कारनं. मात्र भूषण गवई यांनी जे आहे सूर्यकांत यांनी शपथ घेतल्यानंतर त्या गाडीत ते बसले नाहीत. त्यांनी त्यांची गाडी सोडली. ते त्यांची जी स्वतःची गाडी आहे, वाहन आहे, त्या वाहनानं ते परत. शपथविधी समारंभानंतर गवई यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी राखीव अधिकृत वाहन जे आहे ते सोडलं. त्यामुळे भूषण गवई यांची कृती जी आहे ती आता चर्चेत आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भूषण गवई यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही आहेत. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आता सूर्यकांत यांनी शपथ घेतली. सूर्यकांत यांच्याकडे पुढील 15 महिने जो तो न्यायाधीश पदाचा कार्यभार असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सूर्यकांत यांचा शपथविधी जो आहे तो ऐतिहासिकच ठरलाय. देशाचे मुख्य न्यायमूर्ती तिथे उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती लिओनपो नोर्बू शेरिंग हे सुद्धा होते. केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कुमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पद्मनाथन आणि मॉरिशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली बुलबुल आणि नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मानसिंह राव हे यावेळेस उपस्थित होते. म्हणून कोणत्या अर्थानं या अर्थानं हा सोहळा जो तो दिव्य ठरला होता. आता सूर्यकांत हे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर राहतील. तब्बल 15 महिने जातो त्यांच्याकडे हे कारभार असेल, हे पद असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहूया लेट्स मराठी.